स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा व्हिडिओ खूप हेल्पफुल आणि इम्पॉर्टंट होणार आहे तुम्हा सगळ्यांसाठी। तर चला आज व्हिडिओला डिले न करता आपण लेट गेट स्टार्टेड फॉर व्हिडिओ। सो आजचा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे बिकॉज आजचा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण डॉक्युमेंट्स, आपल्याला ॲडमिशनसाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतील या रिलेटेड हा व्हिडिओ आहे। तर तुम्हाला मी सांगू इच्छिते की मला खरंच हा व्हिडिओ बनवण्यामागे एक उद्देश होता माझा, कारण की ना मी लास्ट टाइम मी खूप विचार केला की कुठल्या टॉपिक रिलेटेड व्हिडिओ बनवू। तर मला विचार आला की डॉक्युमेंट्स रिलेटेड व्हिडिओ बनवायला हवा, कारण की ना माझ्यासोबत एक इन्सिडेंट घडला होता। कारण की ना लास्ट टाइम मी जेव्हा ॲडमिशन करणार होते तर माझ्याकडे एक डॉक्युमेंट्स नव्हतं, सो त्यामुळे माझं ॲडमिशन झालं नव्हतं त्या कॉलेजमध्ये। सो त्यामुळे मला पूर्ण 1 इयरचा गॅप घ्यावा लागला आणि त्यानंतर मग मला नेक्स्ट इयरमध्ये ॲडमिशन घ्यावं लागलं। सो मला असं वाटते की तुमच्यासोबत असं कुठलीच घटना घडू नये, सो त्यामुळे तुम्हाला मी जे पण डॉक्युमेंट्स तुम्हाला इनलिस्ट केले आहे ते तुम्हाला नक्की सांगते। आणि तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुमच्याकडे हे सगळे डॉक्युमेंट्स असणं इम्पॉर्टंट आहे, त्यानंतर तुम्ही ॲडमिशन घेऊ। सो सगळ्यात पहिले कॉंग्रॅच्युलेशन्स जे पण 12th मध्ये होते त्यांचा रिझल्ट लागला आहे। सो बिकॉज कारण की 12th नंतर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता नर्सिंगमध्ये। तर काही जणांनी विचार केला असेल नर्सिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचा, काही लोकांनी वेगळ्या फील्डमध्ये जायचं असेल, सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स। सो तुम्हाला जर नर्सिंगमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर ॲडमिशन प्रोसेस काय असते, त्याच्यामध्ये कुठले डॉक्युमेंट्स लागतात आणि कशाप्रकारे ॲडमिशन होतं, या सगळ्यात पहिल्यात मी सांगू इच्छिते की आता ॲडमिशन जे आहेत ना नर्सिंगचे JNMचे जे सुरू झालेले आहेत, मग JNM BSc जे पण तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर कारण की ॲडमिशन सुरू होतात जेव्हा 12thचा रिझल्ट लागतो ना, त्यानंतर जे ॲडमिशन प्रोसेस असेल ती सुरू झालेली आहे। सो तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर प्लीज नक्की लवकर ॲडमिशन घ्यायला सुरुवात करा। तर आपण आज पूर्ण डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगते। तर सगळ्यात पहिले जे आपलं डॉक्युमेंट्स लागणार आहे ते शाळा सोडण्याचा दाखला, म्हणजेच स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट। सो स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट सगळ्याकडे असणारच बिकॉज 10th आपण जी दिलेली असते त्याच्यानंतर आपल्याला एक लिव्हिंग सर्टिफिकेट भेटतं की आपण शाळा सोडायचा दाखला आपल्याला भेटतो। सो तो तुम्हाला लागणार आहे, तो नंबर 1, तर ते तुम्हाला लागेल। सो सेकंड वन इज 10th गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र, म्हणजे 10वीचं मार्कशीट आपल्याला लागेल आणि प्रमाणपत्रिका म्हणजेच की सर्टिफिकेट। आता लास्ट टाइम मी एक चुकी केली होती माझ्या वेळेस की आपल्या सगळ्यांना मार्कशीट भेटते, आपल्याला मार्कशीट आपल्या जवळ असते, पण आपण ना काय करतो माहिती आहे का, 10th सर्टिफिकेट जे असतं ना ते स्कूलमध्ये असतं आपल्या, आपण ते घ्यायला विसरतो। सो तुम्ही पण माझ्यासारखं जर केलं असेल तर प्लीज तुमच्याकडे जर नसेल ना 10th सर्टिफिकेट, सो तुम्ही कॉलेजमध्ये किंवा तुमच्या स्कूलमध्ये जा आणि प्लीज तुम्ही ते बाय करून ठेवा, कारण की ते पण आपल्याला ॲडमिशनसाठी इम्पॉर्टंट असतं। आणि थर्ड वन तेच 10वीचं झालं त्याच्यासोबत आपल्या 12वीची मार्कशीट आणि सर्टिफिकेट लागेल। 12ची मार्कशीट आणि 12चं सर्टिफिकेट आपल्याला दोन्ही देखील लागतील। आता आत्ताच तुम्ही पास झाला असेल तर तुम्हाला सर्टिफिकेट घ्यायला जावं लागेल आणि मार्कशीट पण घ्यायला जावं लागेल। सो तुम्ही दोन्ही पण बाय करून ठेवा, कारण की त्यासाठी तुम्हाला दोन्ही पण डॉक्युमेंट्स आपल्याला कॉलेजमध्ये सबमिट करावे लागतील। देन फोर्थ वन इज डोमिसाईल सर्टिफिकेट, म्हणजे महाराष्ट्र राज्य अधिकारी प्रमाणपत्र, म्हणजे आपण जे महाराष्ट्रात राहतो ना त्याचं आपल्याला एक सर्टिफिकेट भेटतं की आपण महाराष्ट्राचे एक रहिवासी आहोत। सो त्यासाठी आपल्याला डोमिसाईल सर्टिफिकेट असणं आपल्याला इम्पॉर्टंट आहे। सो तुमच्याकडे नसेल तर प्लीज तुम्ही काढू शकता। देन फिफ्थ वन इज नॅशनॅलिटी सर्टिफिकेट, ते पण असतं आपल्याला भारतीय नागरिकत्व दाखला, म्हणजेच आपण भारताचे एक नागरिक आहोत आणि आपण भारतामध्ये राहतो, यासाठी आपल्याला नॅशनॅलिटी सर्टिफिकेट आपल्याला लागतो। सो ते पण तुमच्याकडे जर नसेल तर प्लीज तुम्ही ते लवकरात लवकर बनवा आणि ते पण आपल्या ॲडमिशनसाठी इम्पॉर्टंट आहे। 6th वन इज कास्ट सर्टिफिकेट। जर कास्ट सर्टिफिकेट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहे, तर त्याच्यामध्ये काय होतं की आपल्याला स्कॉलरशिप देखील लागू असते। सो त्यामुळे काय होतं की स्कॉलरशिपसाठी पण आपल्याला जे आहे प्रूफ म्हणून आपल्याला कास्ट सर्टिफिकेट आपल्याला दाखवावं लागतो। सो त्यामुळे तुमच्याकडे जर कास्ट सर्टिफिकेट नसेल तर प्लीज कास्ट सर्टिफिकेट पण तुम्ही लवकरात लवकर बनवून घ्या की जेणेकरून तुमच्या ॲडमिशनमधले कुठलीच बाधा येणार नाही। त्यानंतर 7th नंबरचं डॉक्युमेंट जे आहे कास्ट व्हॅलिडिटी। सो कास्ट सर्टिफिकेट जितकं इम्पॉर्टंट आहे ना तितकंच इम्पॉर्टंट आहे कास्ट व्हॅलिडिटी। सो माझ्याकडे फक्त कास्ट व्हॅलिडिटी नव्हती, सो त्यामुळे माझं ॲडमिशन नव्हतं झालं। सो तुम्ही ही चुकी अजिबात करू नका। तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल पण कास्ट व्हॅलिडिटी नसेल तर काही अर्थ नाही आहे। तुमच्याकडे दोन्ही देखील डॉक्युमेंट्स असणं खूप इम्पॉर्टंट आहे, म्हणून तुम्ही कास्ट सर्टिफिकेट अँड कास्ट व्हॅलिडिटी दोन्ही पण तुमच्याकडे बनवून ठेवा, तुमच्याकडे असू द्यात, कारण की ॲडमिशनसाठी त्या दोन्ही पण गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत। सो
डॉक्युमेंट्स जे आहेत ते आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. सो तुम्ही त्या सर्टिफिकेटमध्ये कसं असतं की तुम्ही कोणताही क्राईम केला नाही, एवढ्या वर्षापासून तुम्ही कुठलाही गुन्हा केला नाही आहे, ते जे आहे ना त्याचं प्रूफ म्हणून तुम्हाला एक नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट बनवावं लागतं. आणि ते तुम्हाला जे बनवायला जाण्यासाठी ना तुम्हाला तुमच्या जवळचं जे पण तुमचं पोलीस स्टेशन असेल त्यामध्ये जाऊन तुम्हाला तिकडे अप्लाय करावं लागतं. त्याची पण एक प्रोसेस आहे, ती पण मी तुम्हाला थोडक्यात सांगून देते की तिथे तुम्हाला जावं लागतं. तिथे तुम्हाला सांगावं लागते की ना तुम्हाला ॲडमिशनसाठी आहे जी नॉन क्रिमिनलचं आहे सर्टिफिकेट लागणार आहे. सो त्यासाठी तुम्ही ते अप्लाय करताय. तुम्हाला काही तुमचे डॉक्युमेंट्स इथे द्यावे लागतात. अजून तुमचं जे रूम घर स्वतःचं आहे का भाड्याचं आहे किंवा तुमचं जे लाईट बिल आहे त्याचं तुम्हाला एक काहीतरी प्रिंट्स काढून तुम्हाला डॉक्युमेंट्स द्यावं लागतात, पंच करावे लागतं. आणि त्याच्यात काही 15-20 दिवसानंतर तुमचं ते सर्टिफिकेट तुमच्या घरी येतं, जे तुम्ही ॲड्रेस दिलेला असतो. सो तुम्ही नसेल बनवलं तर प्लीज लवकरात लवकर जाऊन तुम्ही बनवून घ्या, कारण की इम्पॉर्टंट सर्टिफिकेट आहे. सो त्यानंतर आहे 9 नंबर डॉक्युमेंट्स इज द मेडिकल फिटनेस. सो मेडिकल फिटनेस हे खूप इम्पॉर्टंट आहे बिकॉज कारण की तुम्ही मेडिकली फिट आहात का, तुम्ही तुमची हेल्थ व्यवस्थित आहे का, हे सगळं तुम्हाला जे आहे त्यासाठी एक सर्टिफिकेट बनवावं लागतं. सो ते तुम्ही कुठल्या पण हॉस्पिटलमध्ये जाऊन चेकअप करा आणि तुम्हाला ते सर्टिफिकेट भेटून जाईल. सो त्यासाठी तुम्हाला MBBSची साईन लागते पूर्ण म्हणजे तुम्ही जे पण तुम्हाला वेट चेक करावं लागतं, तुम्हाला ब्लड चेक करावं लागतं, तुमचे जे पण म्हणजे तुम्ही ऑल ओव्हर फिट आहात ना हे तुम्हाला सर्टिफिकेट बनवावं लागतं. स्टॅम्प सिग्नेचर घ्यावी लागते तुमच्या डॉक्टरची आणि एक सर्टिफिकेट तुम्हाला रेडी करावं लागतं. सो ते तुम्हाला सर्टिफिकेट लवकरात लवकर तुम्ही बनवून घ्या. सो 11th नंबरचं जे आहे मॅरिड सर्टिफिकेट. तुम्ही मॅरिड असाल तर तुम्हाला मॅरिड सर्टिफिकेट लावावं लागेल आणि तुम्ही जर मॅरिड नसेल तर तुम्हाला लावायची काही गरज नाही. आणि त्यानंतर जे आहे 11th नंबरचं जे आहे आधार कार्ड. आधार कार्ड पण खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला आधार कार्ड लागेल. आणि त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे की 12th नंबरचं गॅप सर्टिफिकेट. जर तुम्हाला गॅप झाला असेल म्हणजे गॅप म्हणजे 12th नंतर जर तुम्ही गॅप घेतला असेल तर त्यासाठी तुम्हाला एक सर्टिफिकेट बनवावं लागतं. त्याचं नाव असतं गॅप सर्टिफिकेट. मला लागलेलं कारण की मी तुम्हाला सांगितलं होतं की माझा 1 इयरचा गॅप झाला होता. सो त्यामुळे तुम्हाला गॅप सर्टिफिकेट बनवणं मस्ट इम्पॉर्टंट. सो तुम्ही ते पण बनवावं लागेल. आणि लास्ट वन इज 13व्या नंबरचं जे आहे तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो लागतील. म्हणजे 5 पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला तुमच्याकडे ठेवायचे आहेत. एक्स्ट्रा ठेवा, मे बी कुठे लागतील तुम्हाला एक्स्ट्रा. सो तुम्हाला 5 फोटो लागतील. अशा प्रकारचे जे आहेत 13 तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे तुमच्या ॲडमिशनसाठी. सो प्लीज तुमच्याकडे यामधलं कुठल्याही देखील डॉक्युमेंट्स नसेल, मिसिंग असेल, प्लीज लवकरात लवकर बनवा, कारण की हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत ॲडमिशनसाठी. आणि लवकरात लवकरचे तुमचे डॉक्युमेंट्स असतील तर बनवून घ्या. सो मी तुम्हाला 1 बाय 1 तुम्हाला डॉक्युमेंट्स सांगते. सो सगळ्यात पहिले जे आहे लिव्हिंग सर्टिफिकेट, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, नंतर 10th and 12thची मार्कशीट आणि सर्टिफिकेट. 4th वन इज डोमेसाईल सर्टिफिकेट. नंतरला आहे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. नंतरला आहे जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी, कास्ट सर्टिफिकेट. नंतर कास्ट व्हॅलिडिटी. नंतरला आहे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट. नंतरला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट. नंतरला मॅरिड सर्टिफिकेट. आणि 11 नंबरचं जे आहे आधार कार्ड. आणि 12th नंबरचं जे आहे गॅप सर्टिफिकेट. आणि 13 नंबरचं जे आहे तुमचे फोटोज. अशा प्रकारचे 13 डॉक्युमेंट्स तुम्हाला लागतील. मी तुम्हाला इन लिस्ट करून इथे देते, तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या जर तुम्हाला हवा असेल तर. सो अशा प्रकारचे तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स लागणार आहेत. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल, तुम्हाला समजले असेल कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे. सो आय होप तुम्हाला खूप हेल्पफुल झाला असेल हा व्हिडिओ. जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर खूप इम्पॉर्टंट आहे तुम्हाला डॉक्युमेंट्स, कारण की डॉक्युमेंट्सशिवाय ॲडमिशन अजिबात होणार नाही. सो त्यानंतर जर तुम्हाला ना ॲडमिशन प्रोसेस जाणून घ्यायची असेल कशी आहे किंवा कशा प्रकारे ॲडमिशन होतं किंवा हॉस्टेलबद्दल काही जाणून घ्यायचं असेल ना तर प्लीज मला कमेंट करून सांगा, मी त्या रिलेटेड व्हिडिओ बनवेल. तर आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या त्या मित्रासोबत ज्याला देखील ॲडमिशन घ्यायचं आहे. तर हसत राहा, खेळत राहा आणि मजेत राहा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.